सॉरी. एज्युकेशनल तुम्हाला सांगतो जत्रा जवळ आली आहे बरं का. सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा जत्रा हगामा आणि तमाशा व्हायलाच पाहिजे ना रावसाहेब. अहो जत्रा लई टाइम आहे अजून, कशाला लोड घेता इतक्या लवकर? अहो लोड काय घेताय म्हणजे लय कामं असतात माहिती का. जत्रा म्हणलं का पंचायतच्या मिटिंगा बोलावं लागत्यात, वर्गणी गोळा करावं लागती. सगळा कार्यक्रम कसा असा पद्धतशीर आणि नियोजन पूर्वक व्हायला पाहिजे नाही का. ऐका ना, वर्गणीचं काम माझ्याकडे द्या, मी लय भारी करीन. अरे तुला कुत्र तरी विचारतं का गावात वर्गणीचं काम माझ्याकडे द्या म्हणजे वर्गणी गोळा करा, वर्गणीतून बाबण्या सुंदराबाई नगरकरच्या कला केंद्रावर जाणार. हा आणि मग तुला वर्गणी करायला दिली तर तू गुत्त्यात जाणार. पर्सनल मॅटर इथं काढू नका तुमचे. तू सकाळ सकाळच लावली का इथं विषय काय. एज्युकेशनल तुम्हाला सांगतो एक वेळ ते जत्रा आणि हगामा भरवणं सोपं काम आहे नाही का, पण ते तमाशा भरवणं म्हणजे लय अवघड काम लय आवडलं. लय अवघड काम आहे. मागच्या वर्षीच्या तमाशात भांडणं झाली, हा 2-4 ठोके बसले ना यांच्या अवघड जागी. अवघड झालं राव काय मग. आणि मग म्हणून त्यांना वाटत आहे तमाशा भरवणं म्हणजे अवघड काम आहे. बबने आता मागच्या वर्षीचा तमाशा त्या डेपोटी आणि मेंबरनी आणला होता नाही का. मग आता ते उधळून लावायला आम्ही इन द बिटवीन घुसलो. आता घुसलो म्हणल्यावर ते प्रकरण थोडंफार अंगलट आलं आमच्या. पण आता पॉलिटिक्सचं राजकारणाचं इलेक्शन म्हणलं एवढं तेवढं पुढं मागं खालीवर चालतं काय. एज्युकेशनल बरोबर आहे. मी ऑन ड्युटी आहे असं सरकारी माणसाला मध्ये नका घेत जाऊ. हे बघ ठरलं तर मग यंदाचा तमाशा रावसाहेबच आणणार बर का. एकदा डेपोटीला आणि मेंबरला विचारून घ्या. बाबन्या कोण डेप्युटी कोण तो मेंबर रे. तो गॉगल लावितो तो जाड्या त्या अशा ढिगाणी पडल्यात आमच्याकडे डेप्युटी मेंबर कळलं ना. आले आले कोण कुठं नाही आले आले 10-15 किती बी आले गेले. हा तुम्हाला सांगतो यंदाचा तमाशा ना रावसाहेबच आणणार का दाजी. मी काय म्हणतो रावसाहेब तुमच्यासारख्या नेतृत्व तमाशाला आपल्या गावाला गरज आहे. दाजी मारितो बर का पण डायरेक्ट पॉइंट टू पॉइंट बोलतो. ठरलं तर मग एज्युकेशनल तुम्हाला सांगतो यंदाचा तमाशा आगामा जत्रा ह्यो पट्ट्यात आणणार. त्या रावसाहेब कोण आहेत ते डेप्युटी मेंबर त्यांना म्हणा बसा तुम्ही चुली फुकीत. डेपुटी काय म्हणतोय दूध धंदा चांगलाच चालले आणि दिसतोय तुमचा. मेंबर कसं आहे दूध धंद्याकडे जरा थोडं लक्ष दिलं ना तर दूध धंदा बिले भारी. फक्त जरा थोडं लक्ष पाहिजे. अरे वा. मग मेंबर काय म्हणतोय कारखान्याचं इलेक्शन. हे होय अगोदरच सगळे डायरेक्टर खरेदी करून ठेवलेत, पुन्हा बिनविरोध आम्हीच. तुम्ही बसा तिकडे कारखाना बिनविरोध करीत. इथं तुम्हाला गावात विरोध वाढलाय. डोकं फिरलं काय बामण्या तुझं. कोण आहे असं आम्हाला गावात विरोध करणारा. अहो दुसरं कोण असणार आहे. त्योच आपला युवा नेता रावसाहेब. आईल्या रावशाच्या याला किती बाऱ्या समजावून सांगितलंय पण साला या कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. तुमचा इलाज चुकतोय डेपुटी. त्या कुत्र्याचं शेपूट नळीत घालून सरळ करीत बसता, आम्ही असं शेपूट डायरेक्ट कापतो. बामण्या काय केलं त्या रावशाने. अहो ते आपल्या गावच्या जत्रेत तमाशा आणतोय ती बी तुम्हाला दोघांना न विचारता. बघा आईला ह्या बेनं लय जागा होत चाललंय मेंबर. याला आहे ना जरा सडकून जाबच विचारू. 2 कांड फरक टाकू याच्या चांगल्या. लय तवाच गरम होता बा डेपुटी तुम्ही. उमलत नेतृत्व आहे जरा खुलू द्या मग करू त्याचा विचार. नाही सरपंच याच्याकडे बघावं लागेल काहीतरी. चला एज्युकेशनल केली का नाही 2 दिवसात लाखभर वर्गणी गोळा. आला पण मला एक कळत नाही लोकांनी तुम्हाला वर्गणी दिलीच खास काय. म्हणजे तुम्ही आपल्या रावसाहेबाच्या ऑथेंटिकपणा संशय घेता का. अहो तसं नाही पण हल्ली लोक वर्गणी देत नाही ना आता गावामध्ये. अहो एज्युकेशनल लोकांना येड्यात काढणं आहे ना लई सोपं आहे नाही का. म्हणजे त्यांना असं गाजर दाखवलं ना तयार होते ते. मी तुम्हाला सांगतो गावात काय सांगितलंय आपण तमाशा आणणार आहे आणि तमाशा म्हणलं का म्हातारे कोतारे सुद्धा येडे होते माहिती आहे का. इथं पर्वत हॉटेलला काळा रस्सा भारी भेटतो बरं का सरपंच. आज लय भूक लागली हो. बरं आहे ना आता आज जेवणच जायचे चांगलं. गुरुजीन रावशे. अरे हे दोन इकडे कुठं. चला बरं डेपुटी बघूया काय करते तिथं. भारी डोकं लावता राव तुम्ही. कोण आले गुरुजी. अरे आज इकडे कसं काय पर्वत हॉटेलवर. अहो ते रावसाहेब म्हणले इथला काळा मसाला लय भारी आहे तुम्हाला खाऊ पिऊ घालतो म्हणून आलतो बा. बसावं लागेल तुमच्या बरोबर आम्हाला. आम्ही का नाही म्हणले रावसाहेब हाताने कावळे आणणार आहे तुम्ही.
बरेच सापडले आज. ओ डेपुटी ते विजय गुंजाळ आहेत ना पर्वत हॉटेलचे मालक, ते आपल्या फ्रेंड लिस्ट मधले, कळलं ना? हा. तू किती खर्ची का माहिती आहे आम्हाला, लोकांच्या वर्गणीवर मजा चालली तुझी. वर्गणीतला 1 रुपया ना तुम्हाला सांगतो मकर आरोप करायचे नाही. हा. अरे काय रावशे, हा. तू गावात तमाशा आणणार आहे म्हणले, आणणारच आहे ना मी आम्हाला घाबरतो. दोघाला सोडून. अरे तुम्हाला काय विचाराल, तुम्ही काय आमदार खासदार आहे का, युवा नेता आहे आपण ठरवलं ना तेच होणार. हा, कळलं ना? मग आम्ही पण त्या दिवशीच तमाशा आणणार आहे, चंद्राबाई सातारकर्णीचा. काय डेपुटी? भले शाब्बास मेंबर. बघ रावशा तुझी कशी जिरवतात ते. तुम्ही चंद्राबाईचा तमाशा आणून दाखवा, नाही तो तमाशाचा फड उधळून लावला ना तिथून पुढं. तू फक्त तामाशा उधळून आणि कानात फाडून दाखव, नाही तुला त्याच बरोबर सुंदराबाईच्या आधी नागवा नाचवलं ना तर नावचा डेपुटी नाही मी बी. डेपुटी मेंबर, एका गावात जर 2 तमाशे म्हणलं ना तर गावाची चव जाईल. मी काय म्हणतो, मागच्या वर्षी तुम्ही तमाशा आणला होता ना, यावेळेस रावसाहेबाला द्या चान्स. आता कसं आहे गुरुजी, फक्त तुम्ही येत म्हणून तुमचा मान ठेवतो, नाही तर रावशाकडे पाहिलं असतं. चला डेपुटी, कपडे न काढता कसं नागवं करायचं ना हे तुम्हाला सांगतो मी. बाबने त्या सुंदराबाई नगरकरचा नंबर दे रे, फोन लावून सुपारी ठरवायची जरा. आपल्याकडे आहे ना, राहून दे. आपल्याकडे पंतप्रधानापासून ग्रामपंचायतीच्या पाक शिपाईपर्यंत नंबर आहे सगळं आपल्याकडे. दाजी सुधारला बर का. दे हे घे. 1 मिनिट. नक्की तिथंच आहे ना? आता विषय आहे का, हा. आपली जबान म्हणजे बॉन्ड पेपर आहे, तुम्हाला माहिती आहे. गाणं बचके तू रहना रे. कल्लास. अहो नेते, गाणं जेवढं भारी आहे ना त्याच्यापेक्षा गायचं लयच भारी आहे. हॅलो, बाई तुम्ही जवळ. नाही आजकाल आहे ना मॅनेजर फोन उचलतात ना, म्हणून म्हणलं बरं झालं तुम्ही उचलला नाही का. हा हा बाई बोला ना. हा अहो काही नाही, मी ना युवा नेता, मी आहे ना सोनेवाडी गावचा युवा नेता भावी आमदार रावसाहेब बोलतोय नाही का. आपल्या गावात आहे ना तमाशाची नाही बरोबर. हा तमाशा ठेवायचा होता, तर हा जत्रा आली ना त्याचं सुपारी तुम्हाला द्यायची नाही का. हा नाही काय नाही, त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्हाला सांगतो डान्स असा झाला पाहिजे ना, अशी अदाकारी झाली पाहिजे ना, अख्खं गाव माझ्या सगळं तुमच्या फिदा झालं पाहिजे नाही का. हा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. हा लोकेशन लगेच तुम्हाला मी माझ्या गावाचं पाठवून देतो नाही का. हा 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 बाई हॅलो, शिवाय नको. सुपारी जर सांगितली ना अशी लोटांगण घाली देशील माझ्याकडं, जास्तीचं नको बोलू. कळलं ना. ठेपण प्रतापराव नगरकर कोण आहे? प्रतापराव नगरकर, अहो ते पोलीस इन्स्पेक्टर आहे, इन्काउंटर स्पेशलिस्ट. अरे त्याची बायको होती ती. तुला नंबर कोणी दिला? मला डेप्युटीने आणि मेंबरने नंबर दिला मला. मला तरी काय माहित आता. झक मारली त्या डेप्युटीने, काशी केली. दाजे तुला कोण बोलायला लावलं होतं रे मधी? आता तुम्ही नंबर मागितला दिला, नसता दिला तरी तुम्ही बोंबला असता आमच्या त्या नावावर. जुना नंबर आहे का तुझ्याकडं? दे. ते बाईचं पिलिंग टाका ना इथं, काय? बाईचं पिलिंग टाका ना. SODRA सोंडरा. सोंडरा मग काय टाईप केलंय सोंडरा. एवढा खरा नंबर आहे ना. हा हॅलो, हा सुंदराबाई नगरकर बोलताय का? हा बाबड्या, हा राड आहे. हा बाई. हा काय नाही, मी नाही का सोनेवाडी गावचा युवा नेता भावी आमदार रावसाहेब बोलतोय नाही का. येणंच मार खातो. बोलतो का तू? हा काय नाही, आमच्या गावची जत्रा आली ना तर आम्ही गावचे नेते ना, तर मग आमच्यावर जबाबदारी आली तमाशा ठेवायची नाही का. हा तर तुम्हाला सुपारी द्यायची म्हणलं बा. तुम्ही टेन्शनच घेऊ नका, तुम्ही डायरेक्ट गावात या,
पैसे किती लागते सांगा, फक्त कार्यक्रम एकदम पाकड्या झाला पाहिजे. हा गावाने एकदम आहे ना तोंडात बोट घातले पाहिजे. हा ऐका ना, पुरी आहे ना चांगले दिसणार आहे, आणा म्हणा नाचायला. तू बघ आधी पोरी चांगले म्हणे. डोसकं काय राहिले का हा नाही तुम्हाला नाही, तुम्हाला नाही. हा बाई, हा बाई, हा कोण मी वय? बर बर, जमन जमन. हा 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 ठेव ग बाई, ठेव. हा हा ठेव ग. येणार आहे, येणार आहे. तमाशा कॅन्सल करी ना. आता माझ्यासारख्या नेत्याला जाऊन ती सुपारी ठरवावं लागणार आहे. बाईने उद्या बोलवलंय मला. रावसाहेब हा जाताना माझ्यासारखा एका जबाबदार माणूस घेऊन जावा, नाही तर जाल त्या प्रतापराव नगरकरच्या घरी. हा. मला पण यायचं. त्याशिवाय काय मार खाऊन येतोय मी. त्याला आता तमाशा ठरवायचा आहे, त्यात गोंधळ घाल. आणि तू पिऊन बिऊन चालू नको, कळलं ना? नाही नाही नेते. बापण्या, हा. तू कुठं बसणार? पहिल्या लाईनीत. तू पहिल्यांदा नाही बस, मी डायरेक्ट स्टेजवरच जाणार बायबर नाचायला. डंगडंग टकडंग डंगडंग टकडंग. चला. अरे मला येऊ द्या की. डेपुटी, बोला की, काय म्हणता? तुम्हाला काही समजलंय का? काय? त्या रावसाहेबांनी खरोखर तमाशा आणलाय आणि गावात रंगीत तालीम बी चालू झाली म्हणतात. काय म्हणताय? हा, अहो, आणू द्या मग, जरा हो द्या की ढिंगी टिक्की टिक्की टिक्की. आणि आपण जरा मजा घेऊ पहिल्या रांगेत. टिंग 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 टिंग. चला. अरे आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. अरे तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. अरे तमाशातली सुंदराबाई लागली नाचायला, जावा लागली नाचायला. आमच्या गावातले डेप्युटी मेंबर लागले ढळा ढळा याला. आणि तेव्हा डेप्युटी मेंबर हे लागले ढळा ढळा याला. नाही 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 अरे नाही 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 नाही. रावसाहेब भारी नाचतोय की. बाबल्या, अरे तुला का बायच पाहिजे होतास, तमाशात भारी नाचला असतास. काही बोलत राहू. हा. सगळं झालं, आज नाचले बिसले, पण कशी पण नाचतं एवढं? अरे सुंदराबाई तमाशात काम करायला म्हणजे आपल्या गावात तमाशा करायला तयार झाली. आज की किस्ता नाचशील. सुंदराबाई वय म्हणली म्हणल्यावर कसलं भारी वाटतंय. एक नंबर सुंदराबाई येणार. पण तिच्या बरोबर पोरी येतील का? अरे पक्या, तू काय डोक्यावर पडून जन्माला आलता का रे? अरे तमाशा म्हणलं का पोरी आल्याच ना. हे लाळ गाड्या, अरे तुला पोरीन बायकाशिवर काय सुचतं का नाही तुला काय? हा अरे पाट्या, अरे तमाशा म्हणला पोरी येतेच ना. होय का? तू सुंदराबाईचा तमाशा कधी बघितला नाही? नाही ना. मग सुंदराबाई तरी बघितली का कधी? नाही ना. अशी भारी ना ती दिसायला. हो, म्हणजे एकदम असा खवा. सुंदराबाई म्हणजे एकदम खवा. तिच्या माग तरण्यावान पोरींचा थवा. कोणी बी ओळख ठेवा. रावसाहेब, मी काय म्हणतो, तमाशात आहे ना वगनाट्य झालं पाहिजे. ते रक्तात झाली कुराड, खदीर खातो खीर, इच्छा भंगली लागण्याची, शेपूची भाजी घेऊन गेला दाजी. आलाच माझ्याकडे. अरे म्हणजे नाही नाही, म्हणजे त्याला म्हणायचं लंगूर की मुमी अंगूर. नाही 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 नाही, पायात घुसला खेळा आणि तिने लावला रक्ताचा टिळा. हे भारी. असं काहीतरी वगनाट्य पाहिजे. गण गवळण आदान का झाली पाहिजे. गणन गवळण बायला सांगायचं, पहिली गणगवळण लवकर उरक आणि पहिलं गाण्याचा कार्यक्रम होते. नाही दाजी, पण गणगवळण म्हणजे नाही का असतंय ना रे ते. झालंच पाहिजे. ए आदा मी नमिला, आदा मी नमिला. तुम्ही नका म्हणू. अरे गाणी लागल्याशिवाय पण मजा येत नाही. गाणे होतील ना दाजी, खडे नका मारू, सगळे गाणे वाजतील. सगळी गाणी वाजतील. सगळे शांत बसा. वाजतील, पण आधी गणगवळण झाली पाहिजे. हा, ते मागच्या वेळी मी बघायला नव्हतो. हा. ते तुमचं काहीतरी अवघड जागी दुखणं झालं होतं, तसं होऊ देऊ नका माहिती झालं. गपना पण ते विषय काढू बाबा. नाही, मी म्हणतोय पण तमाशा असा झाला पाहिजे का नाही. सुंदराबाई तिच्या बरोबर पोरी, पोरीच पोरी, मग दाजीला लावतो फाट्यावर, सगळी दुनिया फाट्यावर. अरा मला तर लय बरं वाटतंय. आज तमाशा, सुंदराबाईचा तमाशा गावात. अरे तू त्या तमाशात नाचच पाहिजेच होतास. काय नाचते काय. बरं मी काय म्हणतो,
मागच्या वर्षीच्या तमाशापेक्षा ह्यो तमाशा भारी झाला पाहिजे. भारी झाला पाहिजे. भारीच होणार. नाही पण दाजी हा नाचा. बरं, मग तुमच्यासारखं बोलता येत नाही ना. फोन वाजतोय तुमचा. फोन वाजतोय. फोन वाजतोय तुमचा. सुंदराबाईचा फोन आहे. सुंदराबाई अरे व्हिडिओ कॉल नाहीये, फोन आहे. आता तर तुम्ही फोन मधून बी कमी नाही करायचे बघायला. आलं. हा बाई हा बोला बाई. बोला. बोल. नाही बोल. हा बाई. नाही बाई. हा बाई. कमून बाई. नाही ना बाई. अयो बाई असं नसतं बाई. असं कसं असतं बाई. त्यांना म्हणा पुरी चांगली आणा तरण्या बांध. हा भारी पुरी आला म्हणा. हा बाई. एक दिवस माझ्या घरी जेवायला बोलवा त्यांना. हॅलो बाई. हा हा ठेवला. पोरी आणणार म्हणली ना. आणणार आला. पोरी आणणार. पोरी आणणार. एकतरी पटन ना एकतरी हा, पटन. माझं एक काही तुऱ्याची टोपी आता आणा. होत नसतो तमाशा. अयो काय, काय, काय? काय झालं? आता मारीत बसा माशा. अयो झालं काय पण येते. पक्या हा, पक्या काय झालं. पक्या काय बर पक्या काय बाई. कळतंय नेते कळतंय पण नक्की काय बोलतय काहीच कळ ना. पक्यात बाई तमाशाला नाही म्हणल्या. बाई तमाशाला नाही म्हण. बाई तमाशाला नाही म्हणली. बाई नाही पुरी नाही. माझ्याबरोबर काहीच चांगलं करत नाही. आता पुरी नाही बाई नाही कुणीच पटणार नाही. झालं ना तुझी गप. मी का आणतो नेते. अं, आता काय करायचं. आता माव डोकं चला ना. ए, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. माझ्याकडे आयडिया. माझ्याकडे फक्कड तमाशाचं फड ओळखी जायची. चांगल्या चांगल्या पाय. तुम्ही माझ्याकडे पैसे द्या. असं पाहिजे पुढे पैसे टाकून तमाशा ठरवून येतो. अरे दाजे तुला पैसे देण्यापेक्षा पाक्यान मी नाचलेला बरं होईन. तू तिकडे पेट पडशील त्या पैशाची. नाही नाही मी ओळखीच्या लोकांना फोन लाव. लावून बघतो. बाबने तुम्ही लाव. तमाशावाले कोण आहेत का ओळखीचे. ए, फक्त माझा विश्वास ठेवा. तुमच्याच्याने काय होणार नाही. तू दाजी तू हॅलो बाई तमाशा आहे का. 8 तारखेला पाहिजे. नाही जमणार होय. अरे देवा. बघा ना पैसे थोडे वाढून घ्या ना. करा ना ऍडजस्ट राव. हा तुम्ही थोडं खाली सारखं आम्ही थोडं वर सरकतो. तुम्ही थोडं पुढं सारखं आम्ही थोडं मागं सरकतो. तुम्ही थोडं खाली बसा आम्ही थोडं उभं राहतो. काहीतरी करा ना. जमतंय का बघा ना. बघा ना काहीतरी. अहो परवाची 8 तारीख आहे. हा हा ना, गावाकडे तर तमाशा नाही झाला तर आमचा लय राड होईल. अहो 2 दिवसावर तारीख आली राव. मी युवा नेता आहे गावचा. तुमच्या ओळखीचं कोण असेल तर बघा की तिकडं. बघा ना 50% ऍडव्हान्स देतो. 75% घ्या. काही टेन्शन नाही. अख्खी 100% घ्या. फक्त तुम्ही हा आम्हाला. तमाशाचा हा म्हणा बाकी काहीच करू नका तुम्ही फक्त अहो ऐका ना. मी काय म्हणतो ऐका ना. 100% पैसे घ्या ऍडव्हान्स मध्ये. काही टेन्शन नाही आहे. वाटल्यास तुम्हाला आहे ना तमाशा झाल्यावर बक्षीस पण देऊ 20-25 हजार. हा ठरलं. हा ठरलं. ठरलं. नाही ना. मग नाही ठरलं. नाही ना. हा. दाजी हसू नका. तुला सांगून ठेवतो एकदाच मी. अरे रावशा तुझ्याच्यानं काहीच होणार नाही. हा, नुसतं वर्गणीचे पैसे गोळा केलेत. आता उधळा. लक्ष देऊ नका त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पाक्या तू याला समजून सांग. त्याच्याकडे लक्ष देऊ अरे नका. काय समजून सांगतो तू मला. तुला सांगतो पैसे दे. उद्या तमाशा ठरवून दाखवतो का नाही बघ. दाजी तू इथून बाऱ्या बोलानं जा. अरे दाजी काय चीज अजून तू ओळखलं नाहीस मला. अरे तू कोण पुढारी कसला पुढारी. दाजी निघ. ए हा. दाजीचा जबान म्हणजे बॉन्ड पेपर आहे. बॉन्ड तेव्हा बॉन्ड पेपर तुझ्याच. तू जा बर का. जाऊ दे दाजी तू निघला नेते चिडले. बर जातो. फक्त लेखानं तुम्ही तमाशा ठरवून दाखवाच मला. दाजी तू हा. निघ. तमाशा ठरवला ना तर मिशी काढून देईन. दाढी सकट. सकट, हा. हा, निघ. बघतो आम्ही काय करायचं. नाही तुझी दाढी उपटायला लावली ना नाव पाक्या लावणार नाही मी. नेते चॅलेंज दिलेले आणि तुम्ही बी घेतलेले.
आता माघार नाही, आता काहीतरी करायला लागेल. बाहेर देशातला तमाशा आणा, इंग्लिश बाया नाचवा, काही बी करा. नेते गाव बरोबर गणी गोळा केली, उगाच चौदाईचे काम होतील. हा पक्या हा. आता तमाशा आपल्यालाच करावं लागणार आहे. तमाशा आपल्याला करायचं म्हणजे माणसं गोळा करायला लागतील, बाया कुठून आणायच्या? तोंडच्या गप्पा आहेत का त्या? अरे ते गोळा करायचं राहिलं बाजूला, हं. पण तमाशात ज्या देखण्या स्त्रिया दिसतात ना एकदम भारी, हा. तशी स्त्री आहे का आपल्या गावात बाबण्या? नाही ना. आहे ना. कोण? चल. हे थांब, मी इकडून थांबतो. ओ शावंताबाई, रावसाहेब, अरे वहिनी म्हणा ना, नाही तमाशाचं उद्घाटन व्हायचं चपलीनी. ओ शावंता वहिनी. वहिनी वहिनी तुमच्या. आले आले. कोण आहे? अरे रावसाहेब तुम्ही इकडे कसं काय? तुलाच भेटायला आलतो. पक्क्या गपना, शांत राहणं वाढून ठेवशील तू. हा बोला ना. काय नाही वहिनी, असं चाललं होतं नाही का रस्त्यानी, म्हणलं मग दाजीला भेटून जावा जाता जाता नाही का. दाजी. अरे पण ते घरात नाही ना, बाहेर गेलेत. हा का? थांबा तुम्ही, मी चहा करून आणते. नाही चहा नको. का बरं? नको. चहा नको, चहा नको. नाही का? मग आम्हाला तूच पाहिजे. काय म्हटलं तू? क्या भावा मार चारी तो का आता गपना. काय नाही शेवंता वहिनी, कसं आहे माहितीये का, आम्हाला आहे ना तुमची इथं उपस्थिती पाहिजे नाही का, इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या संग आम्हाला बोलायचंय. बोला की मग. हा बोला. त्याचं काय आहे वहिनी, कलाकार माणूस असणं याला लय नशीब लागतं माहितीये का, आणि त्यातल्या त्यात तमाशातला कलाकार असणं ही म्हणजे मोठी भाग्याची गोष्ट आहे. अगदी खरं आहे रावसाहेब तुमचं. त्याचं काय आहे वहिनी, मी म्हणजे रावसाहेब स्वतः तमाशाचा फड काढून राहिलो. अरे वा, खूप छान. बघ बाबल्या, वहिनी अरे वा म्हणल्या म्हणजे आपलं म्हणणं वहिनीला पटलेलं दिसतंय. हा तुम्ही म्हणल्यावर मग विषय आहे का काही? तुम्ही म्हणल्यावर पार्टनरच म्हणणं आणि पार्टनर. त्यातल्या त्यात नाही का, तमाशातली ती मुख्य नायिका असते ना, ती नाचणारी, तिला आहे ना लय ग्लॅमर असतं नाही का, लय मोठं ग्लॅमर असतं. अहो चित्रपटाच्या हिरोईनला काय करता, एवढं मोठं प्रसिद्धी तिला मिळते नाही का, लय 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 मोठे फॅन असते तिच्या. हा काय बोलते? हो. अहो तुम्हाला सांगतो वहिनी, म्हणजे अशी लाखो पब्लिक असते ना, ती जीव वावरून टाकी ती त्यांच्यावर. हा. आणि एवढं म्हणजे ती बाई त्या 10,000 लोकांनी जरी म्हणली ना उठलाच पाहिजे. पब्लिक. हा. ती म्हणली न बस की बसलाच पाहिजे. पब्लिक. हा. अहो पण रायसाहेब, तुम्ही मला हे का सांगताय? का सांगताय? इकडे थांब की जरा. त्याचं काय आहे ना वहिनी, म्हणजे आम्हाला नाही का, म्हणजे आम्हाला असं वाटतंय, सांगा सांगा. सांगतो ना, लगेच सांगा. पक्या बाबण्या मी, आम्हाला तिघांना मिळून असं वाटतंय का बुवा तुम्ही आमच्या तमाशामध्ये नायिकेचा म्हणजे शेवंताबाई नगरकर म्हणून काम करावं असं आम्हाला वाटतंय. थोड्यानो तुम्हारी जात का बैद मारू. वहिनी हो म्हणल्या, शिव्या दिल्यात. शिवाय दिल्या, पळा मग. अख्ख्या गावात मीच दिसली तुम्हाला तमाशात नाचायला. पळ्या बाबण्या. नालायक कुठले, बेशरम, कळत नाही, अक्कल नाही, समजत नाही. हा तू त्यांच्या सोबतच आलेला ना? मी नाही ना, मग काय शेवंत काय? आग- चल, आय, 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 चल, आय, 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 आय. आई ग आई, आई ग आई. नेते फडक्यात वाचला नाही तर हाणलंच असतं बघ त्या शेवंतानी. राव तीच एक शेवटची आशा होती. हा पण ह्यो रावसाहेब ऐकत नसतो, तमाशा करीत असतो आपण. हा तो काय काचा गावड्याचा खेळ आहे का? पाक्या गप, सारखा आपला इंद बिटवीन घुसतो. मी तमाशा करणार म्हणजे करणार. हा अहो पण कसा करणार? आता मला नाचिता का साडी घालून त्या बोर्डावर? गप्प आहे, तुला कस काही बोलत आहे उद्या. हो बाबल्या, अरे मित्रा काय आयडिया दिली तू मला. आपल्या तमाशा स्त्री पात्र ना तूच करणार. कोण? मी? हा आईला आत्या बाईला म्हणलं नवरा करतात ती व्हा तुम्हीच. अरे नाही बाबल्या, तू काय दिसशील. इमॅजिन कर बाबल्या काय दिसन. ताप बीप नाही ना तुम्हाला? पाक्या तुला सांगितलंय, तू इंद बिटवीन घुसू नको. ह्यो कसं दिसन बाई? हे बघ बाबल्या, तू बालगंधर्व आठव ना, बालगंधर्व माहितीये का तुला? हा अरे एखाद्याला स्त्रीला पण लाजेल ना असलं ते सौंदर्य ना अभिनय.
अरे त्यांच्यासारखा मान सन्मान मिळायचा असेल ना तुला ही कामगिरी करावं लागेल बेटा, तुला करावं लागेल आणि तू करू शकतोस. आपल्याला कॉन्फिडेन्शियल आहे तुझ्यावर. श्रीपात्र आपला बाबण्या करणार म्हणजे करणार. पण ते बाल गंधर्व कुठं, मी कुठं? हा ना, हा ना बालगंधर्व. अरे पक्या कसं आहे, आपण बालगंधर्व नाही व्हायचं पण त्यांच्यासारखा आपण प्रयत्न करू शकतो ना यार, नाही का? तर ठरलं तर मग एक नंबर. अरे ठीक आहे, बाई नगरकर आपला बाबण्या. बाबण्या सुंदराबाई नगरकर. मी होतो पण हे टाकला आणि ती लांगडी नाचणारी बाई कशी दिसल? हे बघ याचं तर आता मी काय करू शकत नाही, तू थोडं कमी नाचायचं पण याचं मी करू शकतो. तुला असं मस्त विग लावू आणि आणा मेकअप करून टाकू, तू एकदम झाकपाक दिसशील. ठीक आहे, मी करतो तुमच्यासाठी. पण माझ्या बरोबर नाचायला अजून एखादी बाई पाहिजे ना. एखादी बाई मी करू कन्व्हिन्स परत शेवंताला. त्यापेक्षा यालाच कन्व्हिन्स करा ना तुम्ही. हा तू का नाही करत? शेवंता बाईचा रोल तूच कर ना. नेते तुम्ही डोक्याला लागलेत. हा तुम्ही लहानपणी काय गुढी पडले होते का? काय मी काय बोलताय? तू का बाय? ऐक ना, बालगंधर्व माहितीये तुला? माहिती आहे. आठव बालगंधर्व हा माहितीये की काय मला. भारी स्त्रीचा रोल करायचे. हा तसं कर ना तू, आपण दोघं मिळून करू. नाही ना, मी आपला बाप्यासारखा असा चालितो, मी बालगंधर्व कधी करणार? अरे, तालीम केली ना होईल सगळं. तू जर रोल करायला हा म्हणला हा तर तुला एक सरप्राईज देऊ आपण. सरप्राईज काय देणार तुम्ही? सरप्राईज सांगत असते का ते ऐन वेळेस? सरप्राईज मग बघ रावसाहेब, शेवंत माई होईन का? सरप्राईज म्हणलं सरप्राईज. आता पुढं काय करायचं काय नाही हे विचारायला गुरुजीला आपल्याला मी बोलावं. लय भारी करतो बाईचा रोल. तुम्ही सरप्राईज ते करून द्या. बाबा असलं भारी करतो ना, असलं भारी येडे होन तुम्ही. डिल्लन आता फक्त मी गुरुजीला बोलून देतो. गुरुजी कशाला त्यांना कळलं बाई मी? अरे अयो. गुरुजीलाही समजदार माणूस आहे, काहीतरी डोकं लावीन. आपला तमाशा झाला पाहिजे सक्सेसफुल, माहितीये ना? हॅलो हा एज्युकेशनल या जरा इकडे टपरी या. हा हा या काम आहे थोडं, ठेवू का? अयो अरे दाजीला काय आलं बोलवलं? अरे याला तर कळलं ना आपण खोटा तमाशा करतोय. अख्ख्या गावात बोबाटा करून येऊ. ये बघ अख्ख्या गावात बोबाटा आता. जे काही चाललंय फक्त ऐकून घ्यायचं, बाहेर कुठं बोलायचं नाही. तुला रात्री 2 क्वार्टर. रावसाहेब, अरे मी ऑन ड्युटी माणूस आहे राव, मला कशाला बोलवलं? अहो एज्युकेशनल लय मोठा घोटाळा झालाय माहितीये का? काय हो? अहो त्या तमाशावाल्या बाईनी ऍडव्हान्स परत दिलाय. काय म्हणता? नाचायला नाही म्हणती ती, तमाशा कॅन्सल झालाय. अयो. पाया पडलो, रिक्वेस्ट केल्या पण नाही म्हणती बाई. आता तमाशा आहे ना आपल्यालाच करावं लागणार आहे. हा अरे काय नवीनच झालं? अरे मग दुसऱ्या तमाशाकडे जा. अहो अहो सगळे तमाशे बघितले, कुठलाच तमाशा तयार नाही. आणि म्हणलं बाया बघावं गावातल्या बघ कोणतरी येऊन. नाही ना कोणी बी. शेवंत बी नाही म्हणले. आता मी सगळ्या गावात जाऊन सांगणार आहे की तुम्ही खोटा तमाशा करता म्हणून. तू शेवंताचं नाव का घेतलंस? त्याला जरा बापरे. थांबत येतो, शांत राहा. बाक्या गप मर ना. अरे इथं आलत रे. हा तर एज्युकेशनल बोला. तमाशा आपल्यालाच करावं लागणार आहे. ए रावशा, अरे आजपर्यंत गावात तू काय कमी तमाशा केलास का? आता कुठला तमाशा करतोस? गाचे येडे आहेत आपल्या गावात. यांना काय कळणार आहे प्याल्यावर? रात्री तमाशा खोटा आहे का खरा आहे? बाया नाचतेत का बापे नाचतेत? काहीच कळणार नाही. तमाशा आपल्यालाच करावं लागणार. अरे आपल्याला म्हणजे नेमकं काय करायचं? आता व्हायचं आपणच नाचायचं. तुम्हाला सांगतो तमाशा करावाच लागणार आहे गुरुजी, नाही तर लोक लय आणते आम्हाला बी तुमच्या सकट. अरे बाबा मी काय केलं आता? हो कारण आव्हालात पहिलं नाव तुमचंच आहे. वर्गणी गोळा करायला होते ना तुम्ही. अरे ती मदत होती राव, यास काय काम आहे? अशी मदत नसती तुम्हाला आमच्या तुम्ही तमाशा. तुम्हाला करत लागेल. अरे. प्लेटवर तुमचा फोटो आहे. अहो गुरुजी, लय मोठ्या मास्तर लोकांनी बी तमाशे केले. तुम्ही काय ऑन ड्युटी हे न ते करा. अरे काही कुठं नाही करता राव तुम्ही. तमाशा करायचं म्हणता, शेवंताकडे जाता. शेवंताचं पुन्हा नाव करायचं नाही. ए दाजी, एक बॉक्स. गुरुजी आता असं ठरलंय, मी आणि पाक्या आम्ही दोघं स्त्री पात्र काय पात्र का पात्र पात्र. आम्ही बायका होणार आहे. अरे ये अरे नितीन,
गाणे बिले म्हणायला सूत्र संचालनाला हे पेटी बिटी खुळखुळे हे हा. चांगलं वाजवतो. मी पिटी वाजवतो, तबला वाजवतो, ढोलकी वाजवतो, ढोल वाजवतो, ताशा वाजवतो, तुंतुना वाजवतो, हलकी वाजवतो, लेझिम वाजवतो, सगळं वाजवतो मी. दाजी तू फक्त पेटी वाजव, फक्त आमची वाजवू नको हा? पिटी बाजूला तांब्या. दिला तांब्या दिला. अरे तुम्हाला डोक्याला काय येड लागलं काय खोळ झाले काय तुम्ही बापे माणसं कसं काय बाई माणसाचं काम करणार? कुठं दिशावंत कुठं तुम्ही? त्याचं नाव घेतलं रे यांनी. 2 बॉक्स दाजी सेटल वर या बघा. अरे बीपी वाढून राहिला राव ह्यो माणूस. बीपी तेव नाही तुम्ही वाढून राहिल्या कशाला सारखं शेवंता करता. नाही गुरुजी परत म्हणू नका शेवंता. आता मी निघालो. तुम्ही का बसा? आई शपथ आता परत शेवंता म्हणणार नाही तुला सांग. अरे नाही सॉरी चुकलं. हे बघा गुरुजी पर्याय नाहीये. दाजी मी सांगतो यांना अजिबात कोणी शेवंता म्हणायचं नाही. आता दाजी नाही रे दाजी नाही. बस पाया पडतो बस. हे बघा एज्युकेशन आता तमाशा ठरलं आपल्यालाच करावं लागणार. काही करा स्त्री पात्र करतील ते पेटी वाजून त्याचं सगळं आम्ही सोय करतो बाबल्यांनी. तुम्ही पुढे बसा. तुम्ही असताना गाव बसा असं हा कळतं नाही. तुम्हाला जरा घाबरते ना डोंट नो ते नाही का थोडं एज्युकेशनला घाबरतात ना लोक. तुम्ही करा गुरुजी कर. काय शाळेत मी शिकवतो की पोरांना तुम्ही नाटक बिटक. हा मग अरे पण नाटक वेगळं तमाशा वेगळा. गुरुजी काही करा 3च दिवस हातात आहेत आपले. हे बघा गुरुजी तुम्ही नाटक बसा या त्याला आपोआप तमाशा होती. आहे का नाही? काही म्हणा पण दाजी शेवंतापेक्षा हुशार आहे. गुरुजीला जास्त मस्करी जमली. मी लय भारी नाचतो. मी बाई सारखं नाचीन असं बघेन मी सगळा व्हिडिओ नाचायचा लय प्रयत्न करीन. गोड मानून घ्या आपल्याच गावातले. ते एज्युकेशनल असं ठरलेलं 3 दिवसांनी तमाशा आहे. 2 दिवस रंगीत तालीम करायची आणि 3ऱ्या दिवशी गावासमोर तमाशा सादर करायचा. टन 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 टन. तर ठरलं टाळी ठरलंय. दादी कसं नाचशील? अरे काय नशीबवान ती शेवंता. अरे पोरी झाले का रेडी? करू का अनाउन्समेंट? सर्व तमाशा रसिकांचे हार्दिक स्वागत. अय आवाज बंद कर ना. सर्व तमाशा रसिकांचे हार्दिक स्वागत. अरे गपना राव. थोड्याच वेळात सुरू होत आहे रावसाहेब लोकनाट्य तमाशा मंडळाची गवळण. लवकर. अयो झाले का शेटल सगळे? चला पोरियो चला पटापटा बाजाराला जायचं आपल्याला. चला सांगतो की नेते. हा अहो नेता नाही करायचं तुम्हाला. मग काय करायचं? मावशी करायची मावशी. त्या आयुष्यात कोणी केली मावशी कोणाचे? मला नाही माहिती भाऊ. ए बाबा याचं काय करायचं? याच्यामुळे त्याचं लग्न व्हायना ना. आता ती मावशी नेत्याच्या मध्ये इन द बिटवीन कशी घुसायची मला नाही माहिती भाऊ. नको तिथं तोंड घुसवायला बरं जमतं. मग शिकाव ना तू. एक काम करा. हा. अशी मावशी तुमच्या बाप शट्टल झाले का सगळे अशी मावशी होती का? बापावर राहायचं नाही. नाही चुकलंय माझं. हा, एक काम करा. हा, पोट आत घ्या. पाय वाकडा करा. अहो शिकूच न करा. हा आणि आता हलवा. झाली का नाही? आता फक्त आवाज. चल रा चल बाज. अहो नेते मावशी करायची आहे. असं? मावसा नाही. बर. मावशी गळा आवळा थोडा. करते. हा गळा आवळा. आले ग आले चला जमलं. हा शेवटपर्यंत टिकून ठेवा. हा. दरवेळेसारखं बेरिंग सोडू नका. कसं बाबे कसं आले ग आले चल अनाउन्समेंट द्यायची राहिली. तर सोनवाडीच्या पाट्यावरून चांदबिबी महाला वळसा घेऊन बिबट्याला चकवा देऊन किरणांचं बिरड इथं आलेलं आहे रावसाहेब तमाशा मंडळ खास तुमच्यासाठी. अरे मी केली ना आता अनाउन्समेंट. तू कशाला करतो परत जा पळत. माझ्या कशा डायलॉग घेतो? मला अनाउन्समेंट घेऊन देत नाही, वर्गणी मागू देत नाही, पोरीला भेटू देत नाही, मला काहीच करू देत नाही तुम्ही. पेटी घेऊन बस. मरतीकडे पेटी.
चल ए मावशे चल ना लवकर. आले ग बया, आले 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 आले. चला 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 ए पोरी हो, चला 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 पटापटा या ग पोरी हो, चला ग पोरी हो, चला 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 पटापटा पटापटा. मोठा लवकरी गाठा मथुरेच्या हट्टा चला निघा निघा ग. तुम्ही कोण? एक मिनिट थांब हा. मग. ए लगडे हाय तिकडं. तुम्ही कोण? तुम्ही मला नाही ओळखलं? नाही. मी सिनेस्टार, हा. नृत्य बिजली, हम्म. सौंदर्याचा आयटम बॉम्ब, हा. ज्येष्ठ तमाशा कलावंत, हम्म. उपसरपंच पदक विजेती सुंदराबाई नगरकर. म्हणजे उपसरपंचानी तुम्हाला दिलेलं आहे मावशे. बक्षीस. हा, बक्षीस, बक्षीस. इची ओळख झाली, आता तू कोण? हुश. अं? तुम्ही मला ओळखले नाही? नाही. तुम्ही मला खरंच ओळखले नाही? नाही. तुम्ही मला ओळखलं नाही? मी तुला ओळखलं नाही. हा. हा. तर मी हा. सुप्रसिद्ध हा. शेवंताबाई नगरकर. ए तुझ्या आईला तुझ्या, तुला शेवंताचं नाव पण आठवतोय, दुसरं नाव आठवण आहे तुला? माझ्या आयुष्यात दुसरं नावच नाही आठवू शकत. तू दा- लगीन केल्यापासून तीच दिसती मला सगळीकडं. ओ दाजी, जरा शटल हो ना तू. पाक्या पर्सनल इन द बिटवीन नको घालत जाऊ रे, इथं प्रॅक्टिस करायची गाव आणि ना आपल्याला. हा पुढं. हा माय सॉरी. हा. कोण तू? तुम्ही मला ओळखली नाही? नाही. तुम्ही मला खरंच नाही ओळखलं? नाही. तुम्ही मला ओळखलं नाही? नाही. तर मी सुप्रसिद्ध. हा. हा? काय? तर मी सुप्रसिद्ध. हा. आ? तर मी सुप्रसिद्ध हा. बिपाशा बासू. ए बघ्या, ये इथं बसू. आम्हाला विचारलं कोण हा. कोण? हा? तू कोण? आमचं सगळं पुसलं, हा? म्हणजे विचारपूस केली ना. हा. आता सांग ना तू कोण? या बया, तुम्ही मला ओळखलं नाही? तुम्ही मला ओळखलं नाही? नाही. हा, ही वासूची सासू. ए, मी नाही वासूची सासू. अगं भैया, तू वासूची सासू नाही? नाही. वासूची सासू नाही? नाही. मग सासूची वासू आहे? हा. अगं मी वासूची सासू नाही, मी नाही सासूची वासू. मी हाय मावशी, माझा हाय लय लांब मावशी. गाव. ए रावश्या, अरे असं बोलल्यावर ना बायका पायताना आणते. दाजी, हाणलं तर हाणून दे. या 2-4 ठोक्यांनी ना आपल्याला फरक नसतो पडत, कळलं ना? अरे आपला कोटा एवढा मजबूत आहे ना, 100-250 बुटाच्या लाथा लागत आहेत आपल्याला, कळलं ना तुला? शेटल हो. हा तर कॅरेक्टर. हा परत परत परत. हा तर सुंदराबाई नगरकर, हा बोला ना. तुम्हाला मुलं किती, मुली किती सांगा. मला की नाही? हा. मला ना गडे, हा. मला 9 मुली. आ? तुम्हाला 9 मुली? हो खरंच हिला 9 मुली असतील. हा. मग तुम्हाला तर शासनाचा पुरस्कार मिळाला पाहिजे. कोणता पुरस्कार? मग तुम्ही कमी जागेत एवढं उत्पादन घेतलंय म्हणल्यावर. चला बरं जा बातावणीची तुम्ही प्रॅक्टिस सुरू करा. चला. हे गुरुजीच आहे ना राव, दरवेळेस त्याचे निम्मे तुला सुटायचे दरवेळेस. तुझं तरी बरं आहे. मला वर्गणी नाही, अनाउन्समेंट नाही, बलाऊज नाही, शेवंत नाही. दाजी 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 शटल हो. गुरुजी समजून सांगा, नाहीतर मी तमाशा होऊन देणार नाही. दाजी हा बघ, तू समजदार माणूस आहे ना, आपल्याला तमाशा कर. तू पेटीवर बस. सारे ग म प द बस पेटीवर. तू पेटीवर बस. पेटीवर म्हणजे पेटी शेजारी. हा. हे बघा तुम्ही ना आता बातावणीची व्यवस्थित प्रॅक्टिस हा. करा. आणि हा तुम्ही दोघं आहेत ना, ते मिशा काढायचे बरं का. हे आता प्रॅक्टिस म्हणून ठीक आहे, त्या मिशामुळे तुम्ही ना बाई माणसं वाटत नाही. हा. आणि ना ते वीक पण आणायचा. सुंदराबाई अशी काही टकली असते का कुठं? विग म्हणजे अरे ते डोक्याला खोटे केस लावायचे, टक्कल झाकायला. केस केस बुचुडा. हा, बुचुडा बुचुडा. बरं एज्युकेशनल. मी करतो बातावणीची तयारी. चला रे चला चला. पण मला एक सांगा ना, हा. या भोकात काय करू आता? चला 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 चला. पोरी हो, झाल्या का तयार? हिला माग वड. हा घ्या पेटी मास्तर. हा घ्या. हा. चैत पुनवेची रात आज आली या भरात, धड धड काळ जात माझ्या माईना. कधी कवा कुठ कसा जीव झाला येडा पिसा, त्याचा नाही बरवसा तोल राहीना. राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले, फिरतीच्या या रंगीराया चिंबवली मी झाले. राया सोडा आता तरी काळ येळ नाही बरी, पुन्हा भेटू कवा तरी साजना.
माझ्या वाजले की वाजले की बारा, मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा, मेरा घरी आता वाजले की बारा. नवानी रूप माझं उभ्या जाणीच्या मी उंबऱ्यात नादावल, कुळपिस कबूतर हे माझ्या उरात, भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची, उगा घाई कशा पायी आय नजर उभ्या गावाची, नारी ग राणी ग आय नजर उभ्या गावाची, शेत आलं राखणीला रागू झालं गोळा, शिळ घाली अडून कोणी करून तिरपा डोळा, आता कसं किती झाकू सांगा कुठवर राखू राया, भान मला माझं राहीना, मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा, मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा. हे कसं बाई चढता माग मग विळता, असं काय करता दाजीला पेटा की येत्या बाजारी, सहाची बी गाडी गेली, नवाची बी गेली, आता बाराची गाडी निघाली, मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा, मला जाऊ द्या ना घरी बाजा बाबा बाबा. बंद कर ती. कुठे सुंदराबाई नगरकर? मागच्या वेळेला माझ्या जत्रात माझाच अपमान केलता काय? कुठे धरे तिला. माझ्या आणि सुंदराबाईच्या मध्ये कोणी यायचं नाही, आले तर मूर्त्या पाडतील. तर बाप्या माणूस निघला तुझ्या तर दाढ़ी किधर को रे? हाँ किधर को लेके आया गाड़ी? ऐसी पसंद है क्या तेरी? मैं चलेगी क्या तेरे को? मालकीन कुठे आहे तुझी? मालकिन क्यों मैं नहीं चाहिए क्या? मैं मालकीन कुठे आहे? मेरी मालकिन उधर बैठी है फसड़ मांडून. होते किधर? आता बाप्पा निघाला. धरा तिला. आई आजूबाजूची ताण टाकावरच भागू. मग रावसाहेब काय म्हणती कळ? आता कळलं का कपडे न काढता नागव कसं करतो आम्ही ते? रावसाहेब उर्फ मावशी कसा झाला तमाशा? नाद करा पण आमचा कुठं? म्हणजे त्या भैरू पैलवानला तुम्ही? नमस्कार मंडळी. आमचा आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा. आजचा एपिसोड तमाशा कलावंतांच्या आठवणीसाठी होता, कारण आता विस्मृतीत चाललेला तमाशा हा परत एकदा उदयाला आला पाहिजे, त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी होता. आणि आता काय जत्रा हळूहळू सुरू व्हायला लागल्यात, कारण कोरोना काळ होता, गर्दी करायची नव्हती, सरकारने आपल्याला सांगितलं होतं. पण मंडळी, या तमाशा कलावंतांना खरंच विसरू नका आणि तीच आठवण आपल्या सर्व प्रेक्षकांना करून देण्यासाठी हा आमचा किरण बेरड आणि आम्ही सर्वजण मिळून आमच्या टीमनं हा छोटासा प्रयत्न केला. पुन्हा एकदा ढोलकी वाजली पाहिजे, पुन्हा एकदा घुंगरं वाजले पाहिजेत, पुन्हा एकदा ठसकेबाज लावणी झालीच पाहिजे. त्यामुळे तुमच्या गावात पुन्हा एकदा तमाशा आणलाच पाहिजे. आणि सर्व तमाशा कलावंतांना धमाल प्रोडक्शन तर्फे मानाचा मुजरा. हा एपिसोड तुम्हाला आवडलेला आहे हे मला माहिती आहे, त्यामुळे लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि कमेंट करा आणि धमाल प्रोडक्शन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तो छोटा बेल आयकॉन दिसतोय ना, तो दाबा. धन्यवाद. धन्यवाद.